तर गोवा म्हणलं की सगळ्यांना आठवतंय दारू, बीच आणि फिश थाळी. पण गोव्यात एवढंच नाही. इथं आहे असं स्ट्रीट फूड. आणि आता तुम्ही म्हणाल गोव्यात स्ट्रीट फूड चायनीज असेल, तर नाही. गोव्याचं आपलं स्वतःचं असं स्ट्रीट फूड आहे, जे चविष्ट तर आहेच, पण बऱ्याच ठिकाणी हे खिशाला परवडणार सुद्धा असतंय. ह्याच्यामध्ये पीसेस जास्त आहे आणि सलाड किंवा ड्रेसिंग खूप कमी आहे. हीच इथली खासियत आहे. तर आज आपण आलोय अंजुनामध्ये असलेल्या सुशेगात फूड ट्रकला. खवयांसाठी हे एक भारी ठिकाण आहे. इथं फॉरेनर्स आणि लोकल्स तुम्हाला गर्दी करताना दिसतील. इथं मिळतंय स्पेशल रस ऑमलेट. रस म्हणजे चिकनचा एक घट्ट रस्सा असतो आणि त्यावर झणझणीत रस्सा टाकून देतात. गोव्यात आलं की हे नक्की खायला हवं. तसंच चिकन शाकोती, हे जर तुम्ही एकदा खाल्लात तर ह्याची मसाले आणि ह्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. त्याशिवाय मटन रोस्ट, मटन चिल्ली आणि चिकन स्टिक, म्हणजेच आपण जसा मासा फ्राय करतो तसंच यांनी चिकन रव्यामध्ये फ्राय केलेलं आहे आणि ते तुम्हाला बर्गर म्हणून एका बनमध्ये देतात. इथला पाव सुद्धा स्पेशल आहे. इकडच्या पावाला पोई म्हणतात. इथं पावाचे बरेच प्रकार आहेत जे तुम्हाला बाहेर कुठं मिळणार नाहीत. ते फक्त गोव्यातच मिळतात. गोड पोई, कांकण, पात्रे पाव आणि नुसती पोई हे इथले डिशेस बरोबर लय भारी लागतात. प्रत्येक डिश एकच शब्द सांगतो, सुशेगात. आरामशीर, स्वादिष्ट आणि गोवन कल्चरचं एक खरं रूप. मग पुढच्या वेळी ज्यावेळेस गोव्यात याल त्यावेळेस अंजुनाला आलात तर ह्या फूड ट्रकला नक्की भेट द्या. ह्यांची डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे. लक्षात ठेवा, हे शक्यतो मंगळवारचे बंद असतात, पण हे आपली जी काही अपडेट असेल चालू किंवा बंद ते इंस्टाग्रामवर नक्की पोस्ट करतात. त्यामुळे त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. सुशेगात फूड ट्रक, जिथे तुम्हाला खायला मिळते तेही परवडणाऱ्या दरात.